तुम्ही ताकाची कढी, दह्याची कढी खूप वेळेस खाल्ली असेल, पण तुम्ही कधी कैरीची कढी बनवली का? कैरीची कढी देखील खायला खूप भारी लागते, एकच नंबर लागते आणि बनवायला देखील सोपे आहे। बऱ्याचदा काय होतं, उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण वगैरे जास्त करू वाटत नाहीत आणि भाज्या त्याच खावा अशा वाटत नाहीत। थोडंसं आंबट चिंबट असलं म्हणजे बरं वाटतं। तर आज मी तुमच्यासोबत कैरीची कढी घेऊन आलेली आहे। थोडीशी आगळी वेगळी पण खायला खूप भारी लागते आणि आजकाल आंब्याची झाडं सर्वांच्याच घराजवळ असतात आणि किंवा मार्केटमध्ये खूप साऱ्या कैऱ्या येतात। तर तुम्ही अर्धी कैरी वापरून किंवा मिडियम साईजची एक कैरी वापरून कढी बनवली ना, तर खायला कढी एकच नंबर लागते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया। कढी बनवण्यासाठी मी मध्यम आकाराची एक कैरी घेतलेली आहे। कैरी वरतून खिसून घ्यायची, म्हणजेच कैरीचं जे साल असते ना, ती साल काढून घ्यायची आणि साल काढल्यानंतर इथं मिडियम पीसेसमध्ये ही कैरी कट करून घ्यायची। कट केलेली कैरी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची। सोबतच 10-12 हिरव्या मिरच्या, सोबतच 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं पाणी घालून याची छान पेस्ट तयार करून घ्यायची। नंतर परत 2 चमचे बेसन पीठ घालून परत थोडंसं पाणी टाकायचं आणि परत याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। तर मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर या पद्धतीने आपलं बॅटर तयार होतं। तर लगेचच आता आपण याची कढी बनवायला घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। तर गॅसवर कढाई ठेवायची। कढाईमध्ये 2-3 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल छान गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये मोहरी, जिरे, लसूण टाकून छान लालसर रंगावर फोडणी येऊन द्यायची। सोबतच आता तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता देखील आवर्जून कढीला फोडणीला घाला। 10-12 कढीपत्ते टाकून घेतले, फोडणी छान लालसर रंगावर येऊन दिली। गॅस लो टू मिडियम केला आणि मस्त जे आपण कैरीचं बॅटर तयार करून ठेवलेलं होतं ते बॅटर इथं टाकून घेतलं। बॅटर टाकायच्या अगोदर थोडीशी किंचित हळद तेलामध्ये टाकून घेतली होती। कढी किती करायची त्याच्या हिशोबाने परत पाणी ॲडजस्टमेंट करून घ्यायचं। आणि तुम्ही तिखट जर खूप जास्त खात नसताल तर ज्यावेळेस आपण मिरची वाटायला घालतो ना, त्यावेळेस तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी वापरलं तरी चालेल, किंवा तुम्हाला जर वाटून मिरची घालायची नसेल तर डायरेक्ट मिरची कट करून, जसं आपण पोह्याला मिरची वापरतो ना तेलामध्ये टाकून कट केलेली, तशीच जिरे लसणाची फोडणी वगैरे देताना कढीला तेलात तशी मिरची कट करून टाकली तरी चालते। तर आता इथं मी कढीमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। गॅस मिडियम ठेवायचा। मिडियम गॅसवर छान मस्त एक कढीला उकळी आणायची। तर खायला एक नंबर ही कढी बनवून तयार होते। आणि दह्याची कढी किंवा ताकाची कढी हे ना कुणी खाल्ली ना तर लवकर ओळखायला देखील येत नाही। आणि बऱ्याचदा काय होतं की आपल्याला एखाद्या दिवशी कढी बनवायची असते आणि नेमकं आपल्या घरी दही ताक नसतं, त्यावेळेस तुम्ही एक वेळेस कैरीची कढी बनवून पहा। एकदा का कढी बनवून पाहिली ना कैरीची, नेहमी जोपर्यंत कैरीचा सीजन आहे तोपर्यंत तुम्ही नेहमी कैरीची कढी बनवत राहताल। तर या कढीची आता आपल्याला मध्यम गॅसवर एक छान उकळी काढून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि गॅस लो टू मिडियमच ठेवायचा। लो टू मिडियमवर छान एक उकळी काढायची। आता ही कढी दह्याची किंवा ताकाची नाही, दह्याची आणि ताकाची कढी डायरेक्ट उकळली की लगेच फुटते। आता ही कैरीची कढी म्हणून फुटायचा वगैरे काहीच प्रकार नाही आहे यात। मस्त छान एक उकळी काढायची, चमच्याने खालीवरी कढी करून घ्यायची आणि खायला ही कढी एकच नंबर लागते। आता तुम्ही ही कढी भातासोबत खा, चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, कशासोबतही खूप जास्त टेस्टी लागते। तर मस्त छान आपल्या कढीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। उकळी आल्यानंतर फक्त 1-2 मिनिट छान कढी शिजवून घ्यायची। नंतर गॅस कमी करायचा आणि कोथिंबीर असेल तुमच्याकडं
तर खूप सारी कोथिंबीर वरतून टाकून घ्यायची. आता ही कढी माझ्या घरी आमच्या गावाकडं माझी मम्मी खूप वेळेस बनवते. लहानपणीपासून आम्ही ही कढी घरी खात आलेलो आहोत आणि ही कढी पर्सनली मला बाजरीच्या भाकरीसोबत खूप जास्त आवडते. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्या कढीचा कलर आलेला आहे आणि मस्त कढी फुललेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ही कढीची रेसिपी तुम्ही देखील तुमच्या घरी नक्की ट्राय करा. मी गॅरंटी देते, एकदा तुम्ही ही कढी घरी बनवली तर नेहमी हप्त्यातून 2-3 वेळेस 100% ही कढी तुम्ही बनवणार. आणि कैरीचं बरेचदा आपण शरबत पितो आणि कैरीची चटणी बनवतो, कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपी करतो, लोणचं खातो, पण कैरीची कढी देखील खायला खूप भारी लागते. याआधी तुम्ही कधीच कैरीची कढी बनवली नसणार आहे, तरीही तुम्ही एक वेळेस या पद्धतीने कैरीची कढी ट्राय करा. बनवायला अगदी 10 मिनटं लागतात आणि 10-15 मिनटात ही गरम गरम कढी खायला तयार होते. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यात काहीतरी असं जेवायच्या वेळेस थोडंसं गरम गरम किंवा चांगलं आंबट-चिंबट खावंसं मन होतं, तर त्यावेळेस ही कढी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.